नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एक 4 टक्सचं ब्लाउजचं पॅटर्न। ब्लाउजवरून माप कशी घ्यायची आहेत हे पण शिकणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला 4 टक्सचं पॅटर्न काढायचं आहे। तर त्यासाठी मैत्रिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। प्रत्येक पॉइंट तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण की या ब्लाउजवरून आपल्याला मोंढा कसा घ्यायचा आहे, टक्स कसे मॅनेज करायचे आहे, हे जे 4 टक्स आहे हे कशा पद्धतीने घ्यायचे आहे जेणेकरून आपला जो ब्लाउजचा पफ आहे तो व्यवस्थित येणार आहे। ठीक आहे, तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा, सगळ्यात अगोदर मी इथे घेणार आहे उंची। बॅक साइडला मी इथे घेणार आहे, ब्लाउज अशा पद्धतीने ठेवणार आहे। ब्लाउजचा जो गळा आहे तो खूप ब्रॉड आहे, तुम्ही बघू शकता। बघा, अशाच पद्धतीने आपल्याला गळा जो आहे तो रेडी पण करायचा आहे। तर मी इथे उंची घेणार आहे। ते बघा, उंची येते माझी 15 इंच। ब्लाउजची जी उंची आहे ती येते अशा पद्धतीने पकडल्यावरती 15 इंच। ठीक आहे, 15 + 1 म्हणजे मी इथे घेणार आहे 16 इंच। त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला पुढचा पार्ट घेऊन पुढून आपल्याला मोजायचं आहे घडी। तर घडी आता ब्लाउजवरून आपण माप घेतोय तर घडी आपली जी आहे ती रेडीच येणार आहे। ठीक आहे, तर बघा, घडी जी आहे ती मला कुठून मोजायची आहे, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत। ठीक आहे, तर इथून मी असा टेप पकडला आणि इथून मी अशा पद्धतीने घडी मोजणार आहे। तर घडी जी आहे ती येते 9 इंच। ठीक आहे, 9 मध्ये मला 1.5 इंच प्लस करायची आहे। ही जी शिलाई आहे ही अशी ठेवायची आहे, एकदम प्रॉपर अशी ठेवायची आहे शिलाई। आणि मग आपल्याला घडी मोजायची आहे। बघा, ह्या टोकापासून मोजायचं आहे तर ह्या टोकापर्यंत 9 इंच माझी इथे घडी येते। 9 मध्ये मी 1.5 इंच मिळवले, 10.5 इंच माझी घडी येणार आहे। याच्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला पुढचा गळा। तर गळा जो आहे बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे, ब्लाउज असं ठेवायचं आहे आणि मग आपल्याला गळा मोजायचा आहे। तर वरून 1/2 इंच सोडून द्यायचे आहेत आणि मग मी इथे गळा मोजणार आहे। तर इथे माझा गळा येतोय 7.5 इंच। टेप मी सरळच पकडलेला आहे। ठीक आहे, गळ्याचं जे माप येतंय माझं ते येतंय 7.5 इंच। त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला कमरघेर। तर कमरघेरसाठी काय करायचं आहे, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत, इथून ते इथून हा पूर्ण आपल्याला टेप जो आहे अशा पद्धतीने ठेवून कमरघेरचं माप घ्यायचं आहे। ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत। आता इथे माझं कमरघेरचं माप आलेलं आहे 33 इंच। 33 इंच कमरघेरचं माप आल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे बाहीचं माप। बाही इथे एकदम छोटीशी आहे बघा, एकदम छोटीशी आपली स्लीव्ज असणार आहे। तर बाहीचं माप मी असं घेणार आहे। इथे बाही येते 2.5 इंचाची। ठीक आहे, 2.5 इंच बाही आहे आणि दंडघेर इथून हा असा घेत आहे। तर दंडघेर आहे 6.5 इंच। ठीक आहे, 2.5 इंचाची बाही आणि दंडघेर आहे 6.5 इंच। इथे मी अस्तरचं ब्लाउज शिवणार आहे तर इथे मी बाहीचं जे माप घेणार आहे ते घेणार आहे मी 3 इंच, म्हणजे 1/2 इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेणार आहे। तर चला पेपरवरती पॅटर्न काढूया। सेम अशाच पद्धतीने हेच मापांचा यूज करून मी इथे पेपर घेतलेला आहे। पेपरचा जो, तर बघा, डबल फोल्ड येथे मी पेपर घेतलेला आहे। त्याची ओपन बाजू जी आहे ती माझ्याकडे ठेवली आहे, फोल्डिंगची बाजू मी समोर ठेवलेली आहे, ओपन बाजू आपल्याकडे ठेवायची असते। ठीक आहे, आता इथे मी माप टाकणार आहे सगळ्यात अगोदर उंची। तर उंची 15 इंच होती, त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करायचे आहे। तर इथे उंची येणार आहे आपली 16 इंच। तर बघा, इथे 16 इंच अशी उंची आलेली आहे। सोळा इंच माझी इथे उंची आलेली आहे। याला आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। अगोदर खाली एक स्ट्रेट लाईन आखून घेतली मी 16 इंच मोजून, ही उंची संपूर्ण 16 इंच मोजले। आता इथे शोल्डर घ्यायचा आहे, तर शोल्डर मी रेग्युलर घेणार आहे 6 इंचाचं आणि मोंढा मी
चार्टनुसार घेणार आहे. तर इथे जी घडी आलेली होती आपली ती आलेली होती 9 इंचाची, त्याच्यामध्ये 1.5 इंच आपण प्लस केलंय, 9 चौक 36. ठीक आहे. तर चार्टनुसार आपला जो इथे मोंढा येणार आहे तो येणार आहे 6 इंच. तर 6 इंचाचा मी इथे मोंढा घेते, 6.25 घेते, 5 इंच मी एक्स्ट्रा घेत आहे. आता इथे घडी टाकणार आहे 10.5 इंच. सर्व लाईन आपल्याला आखून घ्यायच्या आहेत. सर्व लाईन आखून झाल्यानंतर इथे खालचं घ्यायचं आहे, खालचं माप 33 इंच आपलं खालचं माप होतं. तर 33चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. 33चा आपला चौथा भाग येतोय 8.25 इंच. आणि पुढे घ्यायचे आहेत आपल्याला 2.5 इंच, 1.5 इंच मार्जिनसाठी आणि 1 इंच येणार आहे आपले टक्ससाठी. असे आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहे. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करून घ्यायचा आहे आणि चौकोन आपला रेग्युलर रेडी झालेला आहे. बघा मैत्रिणींनो, हा जो चौकोन आहे हा परफेक्ट आपल्याला येत असेल तिथे आपण कोणतंही पॅटर्न टाकू शकतोय. 4 टक्स, कटोरी, फिश कटोरी, कुठलं पण. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 1/2 इंच आतमध्ये घ्यायची आहे ही लाईन अशा पद्धतीने, कारण की आतमधून आपल्याला मोंढा पण घ्यायचा आहे. 1/2 इंच मी आतमध्ये घेतलं आणि शोल्डरचा उतार दिलेला आहे या बाजूला. इथून मी शोल्डरचा उतार दिलेला आहे. ठीक आहे. आता गळ्याची उंची टाकायची आहे. तर गळ्याची रुंदी मी घेणार आहे अगोदर 2.25 इंच आणि गळ्याची उंची घेणार आहे मी 7.5 इंच, कारण की 7.5 इंचाचा गळा होता. खाली जी रुंदी आहे ती घेणार आहे 2.5 इंच आणि हा चौकोन आखून घेणार आहे. चौकोन आखून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला इथे गोल राऊंड द्यायचा आहे असा डायरेक्टली. त्यानंतर मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर मोंढ्याच्या आकारासाठी इथून आपल्याला घ्यायचा आहे 1 इंच अशा स्वरूपात आणि इथून वरती घ्यायचे आहे 1/2 इंच आणि आतला आकार आतल्या रेषेवरती, बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेवरती. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे इथे क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टीचं हे ब्लाऊज असणार आहे. तर क्रॉसपट्टी आपली येणार आहे 2.5 इंचाची. खालून सिंपली मी 2.5 इंच घेतले आहेत मोजून आणि रेषा मारून घेत आहे. स्ट्रेट लाईन इथे आखून घ्यायची आहे 2.5 इंच घेऊन. ठीक आहे. क्रॉसपट्टी पण आपली आखून झालेली आहे. बाकीचं संपूर्ण पॅटर्न पण आखून झालेला आहे. आता आपल्याला इथे टक्स कसे घ्यायचे आहेत ते बघूयात. तर टक्ससाठी बघा, हे जे ब्लाऊज आहे ना याच्यावरती इथे हा टक्स जो आहे हे अंतर किती घेतलेलं आहे त्यानुसार आपण इथे अंतर घेणार आहोत. तर हे अंतर मी मोजून घेणार आहे अगोदर. हे टक्सचं जे अंतर आहे ते येत आहे 4.25 इंच. ठीक आहे. तर क्रॉसपट्टीवरती इथे मी अंतर घेणार आहे 4.25 इंच. 4.5 घेऊयात कारण की ती इथे शिलाई पण दिलेली आहे. 4.5 इंचाचं इथे अंतर घेतल्यानंतर इथून वरती येणार आहे आपलं 1.5 इंच. हे 1.5 इंच घेतल्यानंतर इकडनं 1.5 इंच घ्यायचे आहे आणि इकडनं 1.5 इंच घ्यायचे आहे. ठीक आहे. इकडनं 1.5 घेतले आणि इकडनं 1.5 घेतले. आता हा जो पॉइंट आहे हा इकडे जॉईन करून घ्यायचा आहे. इकडे जॉईन करून घेतला आणि हा जो पॉइंट आहे हा इकडे फिटिंगच्या बाजूला जॉईन करायचा आहे. तर फिटिंगच्या बाजूला जॉईन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथून वरती घ्यायचे आहे 1.5 ते 2 इंच. 2 इंच घेते मी. 1.5 ते 2 इंच घ्यायचे आहे आणि हा जो पॉइंट आहे असं जॉईन करून घ्यायचा आहे. आता आपल्याला अजून एक टक्स घ्यायचा आहे. तो इथे घेणार आहे मी वरती. तर त्याच्यासाठी इथून तिरकस असा टेप पकडायचा आहे आणि इथे घ्यायचा आहे 2.5 इंच. 2.5 इंचाचा पॉइंट घेतल्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट बघा, हा जो आहे पॉइंट हा आपला मोंढ्याला जॉईन करून घ्यायचा आहे. हे झालं आपलं 4 टक्सचं पेपर पॅटर्न. ठीक आहे. आता याला मी कटिंग करून घेते. कटिंग काही अवघड नाही आहे, सोपी पद्धत आहे कटिंगची. कटिंग करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इथून 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे कारण की इथे जे आहे आपल्याला पफ क्रिएट करायचा आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यावे लागणार आहे 1.5. इथे 1.5 घेतले आणि इथे 1.5 घेतले.
ही जी रेषा आहे ही फक्त पुढच्या बाजूने असणार आहे, आपली मागच्या बाजूला नाही. हे एक्स्ट्रा, कारण की मी इथे जो पेपर घेतला आहे डबल फोल्ड घेतलेला आहे, मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट मी इथे तुम्हाला दाखवलेला आहे. आता त्याला कटिंग करून घेऊया. अगोदर बाहेरचा मोंढा कटिंग करायचा आहे, त्यानंतर आतला मोंढा कटिंग करायचा आहे. आता बघा, ही जी रेषा आहे ना ही फक्त आपल्याला वरच्या साईडनेच कटिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी खालून कटिंग करायला काय करायचं आहे, इथे आपल्याला एक असा डॉट घ्यायचा आहे, म्हणजे कट मारून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला खाली समजेल की एवढं आपलं एक्स्ट्रा झालेलं आहे ते आपल्याला कटिंग करायचं, कारण हे फक्त आपल्याला फ्रंट पार्टलाच घ्यायचं आहे. आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण वेगवेगळे करूया. बघा इथे समजते आपल्याला, इथून तर इथेपर्यंत आपल्याला अशी एक लाईन आखून घ्यायची आहे आणि ते आपल्याला कटिंग करून टाकायचे. आता हे कट करून टाकूया. हे कट झाल्यानंतर आता आपल्याला पुढचा पार्ट घ्यायचा आहे, कारण की पुढच्या पार्टचा आपल्याला गळा मोंढा सर्व कटिंग करायचे बाकी आहे. अगोदर गळा कटिंग करायचा आहे, त्यानंतर मोंढ्याचा पार्ट जो आहे तो कटिंग करायचा आहे. त्यानंतर क्रॉस पट्टी आपल्याला कटिंग करायची आहे अशा पद्धतीने. ही अशी क्रॉस पट्टी कटिंग केली. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे हे असे सगळे जे डॉट आहेत याला कट मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज वरती कटिंग करणार आहोत तेव्हा सोपं पडणार आहे. ब्लाऊज वरती घडी घडी आपल्याला मोजायची गरज पडत नाही, हे जर अशा पद्धतीने कटिंग करून घेतले तर. मार्किंग आपली एकदा करायची असते पेपरवरती. ठीक आहे. आता हे आपलं झालं आहे 4 टक्सचं पॅटर्न. आता आपल्याला कटिंग करायची आहे स्लीव्ज. तर स्लीवचे जे माप आहे ते आहे 2.5 इंच आणि दंडघेर आहे 6.5 इंच. बघा हे 4 टक्सचं आपलं पॅटर्न रेडी झालं आहे. आता जो उरलेला पेपर आहे त्याच्यावरच मी इथे स्लीवची पण कटिंग करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी पेपर असा ठेवते. बघा हा असा ठेवल्यानंतर इथे एक मी स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे. अशी आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून वरती घ्यायची आहे 3 इंच. अस्तरचं ब्लाऊज आहे माझं, त्याच्यामुळे मी इथे अर्धा इंच घेतलेलं आहे मार्जिन. जर साधं ब्लाऊज असेल तर इथे आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंचाचं मार्जिन. ठीक आहे. आता 6.5 इंच इथे दंडघेर आहे माझा, तेवढा मी इथे घेणार आहे 6.5 इंचाचा दंडघेर घेतल्यानंतर पुढे घ्यायचे आहे 1.5 इंच मार्जिनसाठी. यानंतर करायचा आहे आपल्याला बाहीचा मोंढा. तो कुठे घ्यायचा आहे बघा, हे 3 इंच आहेत ना, तर इथून मी घेणार आहे 1.5 इंच आणि 1.5 इंचावरती मी इथे बाहीचा मोंढा काढणार आहे. तर 6.5 इंच इथं होते, त्याच्यामध्ये मी 1.5 इंच प्लस करणार आहे आणि इथे बाहीचा मोंढा घेणार आहे. ठीक आहे. 1.5 इंच प्लस करून इथे बाहीचा मोंढा, म्हणजे इथे माझं येणार आहे 8 इंच आणि पुढे मी घेणार आहे 1.5 इंच. आता इथे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. इथे छोटीशी ही स्ट्रेट लाईन आखून घेतली आणि हे इथे दोन्ही पण पॉईंट जे आहे ते जॉईन करून घेतले. यानंतर इथे घ्यायचे आहेत आपल्याला 2.25 इंच. 2.25 इंच घेतले. हे आपल्याला असं स्ट्रेट करून घ्यायचं आहे आणि मग इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. एक आकार दिल्यानंतर दुसरा आकार आपल्याला असा द्यायचा आहे. इथून घ्यायचा आहे आपला पेन असा पकडून आणि मग इथून हा अशा स्वरूपाचा. म्हणजे इथे आपले बाही जी आहे ती पण कटिंग झालेली आहे, आखून झालेली आहे. तर मी कटिंग करणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सर्व काही गोष्टी शिकलो आहोत. 4 टक्स ब्लाऊजचं पॅटर्न कसं काढायचं आहे. पॅटर्न काढल्यानंतर आपल्याला डायरेक्ट त्याच्यावरती कटिंग पण करायचं आहे ठेवून आणि मग आपल्याला स्टिचिंग करायचं असतं. तर बघा हे झालं आहे आपलं 4 टक्सचं ब्लाऊज. ठीक आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल तर तुम्ही
एक लाईक करायचा आहे, एक छोटीशी कमेंट नक्की करायची आहे की व्हिडिओ कसा वाटला आहे आणि अजून कुठल्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे त्याची पण एक कमेंट करायची आहे. ठीक आहे, तर चला मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.